मुलग्याकडचे सहपरिवार मुलगी बघायला आले. त्यांच्यासमोर मुलीकडच्यांनी मुलीचे गुण सांगायला सुरुवात केली. आमच्या मुलीचा आवाज अगदी कोकिळेसारखा आहे. मान तर हुबेहूब मोरासारखी, चाल तर जणू हरिणच. मुलगा, तुमची मुलगी माणूस आहे का जनावर आहे? जिन्यावर 2-3 पायऱ्या चढतोय तितक्यातच आई, बंड्या कुठं चाललायस? बंड्या, आई पक्ष्यांना दाणे टाकायला चाललोय. आई, तुझा पक्षी 7 दिवस आजीकडे गेलाय, ये खाली. वडील, पेपर कसा गेला? मुलगा, पहिला प्रश्न नजर चुकीने राहिला, 3रा येत नव्हता, 4था विसरलो, 5वा कन्फ्यूज होतो म्हणून लिहिला नाही. वडील, आणि 2रा? मुलगा, तो तेवढाच चुकलाय. नवरा, मी नाश्ता नाही करणार, मला उशीर होतोय. बायको, आज वाईन घालून नाश्ता केलाय. नवरा 4 पराठे खाऊन झाल्यावर, पराठे छान झाले होते ग, कोणतं वाईन घातलं होतं? बायको, अजवाईन. बायकोने नवऱ्याला एक जोरदार कानाखाली मारले. नवरा, मी काय चूक केली होती ग? बायको, तू काय चूक करशील म्हणून वाट बघत बसू? नवरा कामावरून दमून येतो. बायको, जरा पाणी दे ग. बायको, का हो, तहान लागले? नवरा रागात, नाही, गळा कुठे लिकेज आहे का चेक करायचंय. बायको, अहो ऐकलं का, वरून ती बॅग काढून द्या, माझा हात पोचत नाही. नवरा, मग जिवेने प्रयत्न कर. गर्लफ्रेंड, आज बाबांनी मला तुझ्यासोबत गाडीवर बघितलं. बॉयफ्रेंड, बापरे, मग काय झालं? गर्लफ्रेंड, मग काय, ज्याची भीती होती तेच झालं. बाबांनी बस तिकिटाचे सगळे पैसे परत घेतले. ठोक लीजिए, 5,000 लौटे दिख जाना चाहिए. ये 4,000 के लिए मैं यहाँ पे नहीं खड़ा हूँ. पूरा साल मेहनत करता हूँ आपके लिए बेटा. ऐसा नहीं चलेगा, ऐसा नहीं चलेगा. लाइक ठोकी दबा के, लाइक ठोकी.